मी आता मूवी बघायला जायचा प्लॅन होता. कुणाल असा येतोय. कसा येतोयस कुणाल? हा असा येणार आहेस? मी येणार नाहीये. चल हे काय उतर या. अच्छा एवढं सोपं होतं. पण हे घातलं चप्पल चांगलं नाही प्लीज. शूज घाल. शूज घाल. शूज नको माझे नाही टाकत आहे गं. ताप येतोय. बंद आणि कर ना घे ते, आता. बंद कर ना आता. नाही करणार. काय काय करतोस ना टाइमपास तो दाखवत होते. तू असं काय खाली बसलायस बस. ब्लॉग मध्ये असं काहीतरी वेगळं वाटलं. बसवलंय त्याला असं वाटेल. वर बस. काय नाही आता आमचं जेवणाचं झालं नाही. आम्ही असेच मस्करी करत असतो नेहमी. आता जेवण बनवणाऱ्या ज्या आहेत आमच्याकडे त्या आहेत आगरी. समजू शकता तुम्ही आता. तर आता रोज पाहायला मिळणार का? चवळीची चवळीची भाजी मी खाल्ली ना. अर्ध काय बोलला माहितीये, मी आयुष्यात एवढी टेस्टी भाजी नाही नाही, पण खाल्ली. मग मी तिला परत चवळीची बनवायला सांगितलं पण मला मिळाली नाही. मी दुपारी जेवायला नव्हते. मी नाही, रात्री पहिले चिकन आले. नको खाऊ बेटा. पहिले अंड्याची आमटी राईस कुणाल सध्या एवढा कुणाल खुश आहे ना सध्या की नाही, कुणाल कारण म्हणतो- मी खुश म्हणजे नाही, मी नाही. योग्य त्या कारण याच्या मागे असतो. खरं सांग. काल म्हणजे बरं माझ्यावर का? अन्नावर बसलास, खोटं अजिबात बोलू नाही, नकोस. मला पण मी कुठे म्हटलं नाही आवडलं. मला फक्त मी एवढंच म्हटलं की अंड्याची आमटी बटाटा हे आम्ही कधी बघितलं अरे पण नाही. जेवलीच नाही तू आता. ते सुकटीचं ते इथेच बघितलं मी. ह्यांच्या इथेच खायला शिकले. तसा प्रकार आमच्या इथे नाही बनवत. अंड्याच्या तो आमटीत आमच्या इथे बटाटा नाहीच टाकतात. जेवढे नॉनव्हेज गोष्टी आहेत ना त्याच्यात बटाटा का टाकतात सर? वाढवायला क्वांटिटी वाढवायला आणि त्याच्यामुळे टेस्ट वाढते. मटन तुमच्याकडे कदाचित कमी गावात असतं. आमच्याकडे मरणाचा गाव तर आम्ही बटाटे घालून वाढवलो नाही. मटण. आम्ही टाकतो. एक दादा मटणामध्ये बटाटा टाकलास तर त्याच्या एवढा टेस्टी लागत नाही काही. नाही कदाचित तुमच्या इथे खूप तिखट करतात ते तिखटपणा कमी ते करण्यासाठी सगळं बटाटा बॅलन्स टाकतात. करण्यासाठी. पण आम्ही ऑलरेडी बॅलन्स असतो त्याच्यामुळे आमच्याकडे ते नसतं. एनिवेज आय कॅन मॅनेज बोथ. मी कसं दोन्हीकडे हे आहे. फक्त आता कुणाल इतका खुश आहे सध्या की कुणाल म्हणजे रोज ओ हा 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 असं त्याचं असतं. अरे काय झालं? काल माझं तर असं काल असतं, दुपारी आल्याला ह्याच्यात विचारतो हे दादा असतं. जेवलं का तू? जेवलं का तू? दुपारी आल्या काल. जाऊ दे. घरातला पुरुष अन्नावरती खुश असला की घर खुश असतं. बाईचं काय ती राहिलेल्या टोपात बिपात बिचारी खाते. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे जाऊ दे. माझं काय आई पण तशीच खाते टोपात किंवा ह्याच्यात. मम्मी पण सेम. सेम त्या बायकांचं एवढीशी बघायचं. तेच सांगते ना आमचा तुझं नाही बायकांचा तसं. जन्मच असं- तुझं नाहीये तसं अंकिता. आमचा जन्म- बायका किचन मध्ये पण जातात. तू जातेस नाही. सांगितलंच आता राहू दे. 10 धंदे सांभाळूचे असले की किचन. तू जर मला सांगशील ना अंकिता तू फक्त जेवण करून तुझ्यापेक्षा घाल. जास्त वेळ मी किचन मध्ये जातो. नाही पण तू जर मला सांगशील नाही. की जेवण करून घाल तू बाकीचं सगळं बंद कर. मी आनंदाने सगळं बंद करून फक्त जेवण करून कशासाठी घालते. कशासाठी हा? काय उगाच पण मग माझे खर्च तू तुझ्या करायचे. हातचं खायला तर पाहिजे तेवढा टेस्टी बनवलं तर पाहिजे. गप बस यार गप बस. आता सध्या मी जात नाही किचन मध्ये म्हणून कळलं ना. तू तेवढा टेस्टी बनवत असतीस ना कोणाला ठेवलाच नसता. कशाला ठेवलं म्हणजे असतं? बायको म्हणजे काय तुला काय जेवण करून घालूकच होईल. तू माझ्यापेक्षा टेस्टी बनवून दाखव. चल पुढे गप बस. एक तरी गोष्ट. एक तू पदार्थ बनव तोच पदार्थ मी पण बनवतो. चल कुठला बनवूया सांग. आपण एक दिवस एक काम करूया. एक दिवस नाही ऐक सांग. ऐक नाही सेम पदार्थ म्हणजे एक चिकनची काहीतरी रेसिपी एक तू हा. बनवणार एक मी चालेल, करणार. चालेल. पहिलीच आणि लाव. याला आपण खायला घालूया. चल पैज लागली. पण तू जर पार्शियलिटी केलीस मलाच कशाला एक कशाला 2 ठेवूया आपण 4-5 जण ठेवा. आणि कोणाला सांगायचे नाही कोणती 5 सांग- नाही ऐक. एकच. नाही एकच बरोबर स्वतःचा माणूस ठेवतो. काय सौरभ फितूर होतो मला नाही. माहिती आहे. मग सौरभ मी फितूर आपण होणार. फितूर होणार. मी सौरभ याला तुला फितूर फितूर होणार. एक कोणतरी वेगळा माणूस पाहिजे. अजून एक पाहिजे आणि राजू पाहिजे त्याच्या जागी. नाही प्राजू पण फितूर फितूर. अरे पण फितूरचा प्रश्नच काय कोणी काय बनवले ते सांगायचंच नाहीये ना. तू आणि मी बनवायचं आणि हा, समोर नंतर dish संध्याकाळी ठेवायची. बोलवायचं. चालेल ठीक आहे. हा, आणि ती डिश फक्त समोर ठेवायची. आपण जे बनवणार ना ते फक्त ब्लॉग मध्ये माहित असणार. ठीक आहे चालेल. आणि ते यांच्या मग समोर सौरभ नाही ठेवायचं. त्याच्यात पाहिजे. हा? हा, सौरभ नाही टेस्टला. ज्युरीमध्ये सौरभ नको. चालेल. ज्युरीमध्ये हाच एक Odd आणि वहिनी Odd number पाहिजे. सुहास odd नाही. number. अरे तिला काय बोलवणार एवढं लांबून तू.
सुवासनी, दादा आणि हा चल तिघं. तिघे चालेल. पाहिजे. हा तिघं वेगळे चालेल. ओके डन. आता मग ऑड नंबर म्हणजे इव्हन नंबर होईल. 3 बरोबर आहे. 3 बरोबर आहे ना? हो. हा 3 बरोबर. चालेल चल डन. कधी करायचं हे? नाही बोलतोस लय, कधी करूचं आता सांग. उद्या मंगळवार, उद्या सोमवार. काय करणार? नॉनव्हेज आणणार की काय? वहिनी मंगळवारचं खाणार नाही, वहिनीचा उपवास आहे. मंगळवारी संकष्टी पण आली आहे. बुधवारी करायचं. बुधवारी करूया. बुधवारी आपण चाललोय काय घरी? बुधवारी मी नाही पण. चला पण एक दिवस करूया. चल या कधीतरी मी जायच्या आधी एक दिवस करूया. बुधवारी काय आहे? 6 आहे का? आम्ही 7ला चाललोय. तो चांगलं होतं त्यांनी. आपले जाम भौगोलिक वाद आपला कधी संपायचा नाही हा. नाही म्हणजे मला एकच आहे की उसळीमध्ये बटाटा असतो, भाज्यांमध्ये बटाटा असतो, डाळीत पण बटाटा असतो, तो आम्ही पण घालतो, गोव्याचे लोक पण घालतात, ठीक आहे. चिकन मध्ये पण बटाटा असतो, मटन मध्ये पण बटाटा असतो, अंड्याच्या आमटीत पण बटाटा असतो, माशाच्या आमटीत पण बटाटा असतो. किती किलो बटाटे लागतात? बटाट्याची क्वांटिटी कमी असते. व्हॉटेवर इट इज. आणि तू जे सांगितलंस की ते पुरलं पाहिजे म्हणून पुरलं पाहिजे दादा बोलला ते बोलला. पुरलं पाहिजे म्हणून नसतं. त्यांनी ते तिखट आणि हे पण ओके Balance ती मी बोलले म्हणजे कळलं सुगरण कोण. मी बोलले की तिखटपणा जास्त असतो, तो बॅलन्स करण्यासाठी तुम्ही टाकता. मग पहिल्याच कशाला एवढं तिखट करायचं? मी तो आगरी जन्माला यायला पाहिजे. कशा पुढच्या जन्मी तू आगरी बाईल बघ, माझा मी बघीन, माझ्या पाठी येऊ नको पुढच्या जन्मी, माका आगरी करून जा. पुढच्या जमणार नाही जन्मात तसं दादा. आगरी झालीस ना तर तुला टेस्ट काय असतं हे कळेल. एक तर आज जेवलेलं नाही ते जमणार नाही. थांब. पुढच्या वर्षी पुढच्या जन्मी जन्म पाहिजे. माका काय बदलूक जाऊ नको. पुढच्या जन्म यायचं पाठीत थयत यायचा, नाही ते यायचं नाही. माझा बदलू नको, तुझा बदल. तू पुढे आदेश करला मी. दारू पिऊन आलेस? कसं पाठवून शिल्ला तर मारू ना कुणाला. ये तुझंच घर आहे, ये. पडू नकोस, सरळ ये. हे काय मध्येच? वेगवेगळ्या प्रकारचे बेवडे असतात. एक असतो तो असं एक असतं. हा दुसरा हे का? हा कुठचा बेवडा आहे? असतात असे. हा असतात ते खूप दारू नशेडी. पिऊन. बेवडे नसतात ते, खूप नशा केलेली असते त्यांनी. ते असे लूज असतात एकदम. त्यांचं एकदम सगळे आवडे लूज. आंबे जरा पाण्यात ठेव. आणि अति नशा केली माझ्यासारखी की ते कुणाला बघत असतात. एनर्जेटिक कधी पण आयुष्यात. काय करशील आणि काय नाही. आंबे पाण्यात ठेव सांगितलं ते काम कर. चल आम्ही रोज रात्री असे बसून आंबे खातोय सध्या. व्हिडिओ करेपर्यंत तू 2 उडवले याने. मी अजून एक पण नाही खाल्लंय कुणाल. म्हणजे हा आमचा रोजचा प्रोग्राम आहे. रोज रात्री आम्हाला लेट होतोय सध्या आणि त्याच्यामुळे भूक लागते. आणि भूक लागल्यानंतर आम्ही भरपूर असे आंबे खातो आणि नंतर ते आंबे असे चेहऱ्यावरती पण माझ्या येत आहेत. ते अवॉइड करा सध्या. पण लवकरच तुम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटेल अशी काहीतरी गोष्ट मी करणार आहे आणि ती तुम्हाला पुढच्या आठवड्यात कळणार आहे. सो हे मी खूप आधीपासून खरं तर सांगायला पाहिजे होतं तुम्हाला ती एक्साइटमेंट असण्यासाठी. पण नक्कीच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती जर फॉलो करत असाल तर तुम्हाला ती गोष्ट फार लवकर कळेल. यावर्षी खरं तर माझे बरेच टार्गेट होते पण खूप सारे प्रॉब्लेम्स मागच्या आठवड्यात अचानक आले अंगावरती. आणि सिंधुद्योगचं थोडंसं हे झालं कारण व्हॉट्सअप बंद झालं सिंधुद्योगचं. त्याच्यामुळे तो एक स्ट्रेस होता की कसं ते सगळं मॅनेज करायचं. त्यात जेवण करायला कोणी नव्हतं त्याच्यामुळे ती एक गडबड असायची की कसं काय मॅनेज करायचं. आमच्यासोबत सौरभ पण आहे त्यामुळे
आणि मग जेवणाचं सगळं सॉर्ट झालं. मग हळूहळू व्हॉट्सअपसाठी आम्ही दुसरं एक सोल्युशन काढलं. या सगळ्या गोंधळांमध्ये सुद्धा माझी तयारी वेगळ्या गोष्टीसाठीची चालू होती आणि त्यामुळे मला चेहऱ्याकडे लक्ष देता नाही आलं, कारण उशिरा घरी येणं, मग भूक लागते, मग आंबे खायचे आणि मग आंबे चेहऱ्यावरती येणार, हे तर ठरलेलं आहे. पण तरीसुद्धा मी खूप प्रयत्न केलेत आणि खूप काहीतरी छान नक्कीच करेन. आणि यावर्षी आंब्याचा बिझनेस आम्हाला खूप लवकर बंद करावा लागला, कारण व्हॉट्सअप बंद झालं आणि त्या सगळ्या गोष्टी. बट पुढच्या वर्षीसाठीची तयारी आम्ही आत्तापासून चालू केली आहे, अगदी आत्तापासून. आणि पुढच्या वर्षाचा कोणताही त्रास होणार नाही, बऱ्याच गोष्टी सॉर्ट आऊट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि जर देवाच्या मनात असलं तर पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही पुण्यात सुद्धा येऊ, म्हणजे आमचा स्टोअर असू शकतो. प्रयत्न त्या पद्धतीने चालू आहेत, पण सगळं मॅनेज व्हायला हवं असं आम्ही बघतोय. आणि उद्या सकाळी आम्ही निघतोय आता गावी जायला, कारण जायचं आहे गावी, थोडीशी कामं आहेत, ती सगळी कामं आटपून आम्ही परत मुंबईत येणार. त्याच्यानंतर मग मी पुण्यात जाणार, मग परत येणार, मग मी परत जाणार. अशी माझी भरपूर दगदग चालू आहे. त्याला भरपूर काम आहे, त्याच्यामुळे त्याला असं काम सोडून जायचंही नाही आहे, पण ऑप्शनही नाही आहे, कारण आमचं खरंच खूप अर्जंट काम आहे, त्याच्यामुळे आम्हाला जावं लागणार आहे. आणि ते सगळं काम करून परत मुंबईत यायचंच आहे. सो बघूया ब्लॉग्स कसे येतील याच्यामध्ये, तिथल्या नेटवर्कवरती डिपेंड आहे. तिथे नेटवर्कचंच थोडासा लोचा आहे, पण मी ट्राय करेन की मी तिकडे पोचल्यानंतर ब्लॉग्स अपलोड करेन. बाय बाय, सी यू टुमॉरो.